अचानक स्वानंदीचं बोलवणं, त्यामुळे समर आणि आजी खूप घाबरतात. अर्पिता म्हणते, मॉम या स्वानंदीने का बोलवलं? नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर पूजेच्या ठिकाणी समर आणि आजी असतात. तेवढ्यात मलिका आणि अर्पिताही येतात. आता त्यांच्यामध्ये बोलणंच चालू असतं. तेवढ्यात मेड येते आणि समर सर आणि आजी, तुम्हाला स्वानंदी मॅडमने बोलवलं. समर विचारतो कुठे? ती गार्डन मध्ये. समर म्हणतो, अरे काय झालं? आजी म्हणते, पिंट्या चल बघूया. दोघं निघून जातात. अर्पिता म्हणते, मॉम हिने का बोलवलं? मलिका म्हणते, काही नाही ग, काहीतरी फडतूच कारण असेल. अर्पिता म्हणते, मॉम हे आपलं घर नाहीये का? आजी कशी बोलली तुझ्या घरी जा म्हणून? मॉम हे घर फक्त आपलं कधी होणार आणि मी निवांत कधी राहणार? मलिका म्हणते, हे लवकरच फक्त आपलं घर होणार. समर आणि आजी जातात. समर म्हणतो, तुम्ही आम्हाला इकडे बोलवलत का? तेव्हा स्वानंदी तिची ओढणी बांधत असते. स्वानंदी म्हणते, हो. तो बघून म्हणतो, आणि हे सगळं काय आहे? स्वानंदी आनंदात म्हणते, हेल्दी लाईफस्टाईलची सुरुवात. आता आजी मात्र खुश होते. एकदा पिंट्याकडे बघते, एकदा स्वानंदीकडे. समर आजीकडे बघतो, त्याला काही कळत नाही. तो आता स्वानंदीकडे बघतो आणि विचारतो, कुणाच्या? स्वानंदी म्हणते, तुमच्या. काल तुम्हीच मला म्हणाला होतात तुम्हाला हवं ते करा. आता मला हे करायचं, मी करणार. आपण स्टिचिंगपासून सुरुवात करूया. आजी म्हणते, पिंट्या अगदी बरोबर. ही जे सांगते ना स्ट्रेचिंग बिचिंग ते सगळं तू कर. समर म्हणतो, हे मला नाही जमणारा. आजी म्हणते, का नाही जमणार? तो त्याची गरज काय आहे? स्वानंदी म्हणते, गरज कशी नाही? हे बघा, ह्याने तुमचा बीपी हाय होणार नाही आणि तुमच्या गोळ्याही बंद होती. समर म्हणतो, काय हो तुम्हाला माझ्या गोळ्यांचा काय प्रॉब्लेम आहे? स्वानंदी म्हणते, आहे मला प्रॉब्लेम. अहो एवढ्या गोळ्या घेतलेल्या कुठं चांगलं असतं का? तो चांगलं कसं नाही? त्या तब्येतीसाठीच आहे ना? नंदू म्हणते, हे पण तब्येतीसाठी, मग हे करा. आता समरला स्वानंदीचं ऐकावंच लागतं, कारण आजी तिची साथ देते. हे सगळं अर्पिता आणि मलिका लपून बघत असतात. आता स्वानंदी दाखवत असते आणि तशी तशी एक्झरसाइज समर करत असतो. अर्पित म्हणते, मॉम अगं बघितलं का, दादा तिचं सगळंच ऐकतोय. मलिका म्हणते, ह्याच्या गोळ्या बंद झाल्या ना हा हेल्दी होणार आणि मग काय आपल्याला इस्टेट मिळत नाही. आता मला काहीतरी मोठं करावंच लागणार. आता समर एक्झरसाइज करत असतो, वर हात करतो आणि ऐक म्हणून पुन्हा ओरडायला लागतो. स्वानंदी म्हणते, काही होणार नाही, एकदा सवय लागली की सगळं सोपं होणार. तो तुम्हाला वाटतं ना तेवढं सोपं नाही हे. ती म्हणते, आणि जेवढं तुम्हाला अवघड वाटतं ना तेवढं पण अवघड नाहीये. ओ करावं तुम्ही, उगच कारण सांगू नका. समोर तो, अरे पण जसं स्वानंदी सांगते तसंच करत असतो. आता मलिका आणि अर्पिता तनतन करून त्यांच्या रूममध्ये जातात. म्हणतो, आता काय झालं मॉम? अर्पिता म्हणते, अंशू अरे ती स्वानंदी दादाची एक्झरसाइज घेते. अंशू ओरडून म्हणतो, काय एक्झरसाइज? आणि ते पण दादाची? अगं दादा कसला करतोय? अर्पिता म्हणते, जाऊन बघ, ती स्वानंदी जशी सांगते ना तसंच तो करतोय. अंशू शॉक म्हणतो, काय? मलिका म्हणते, काहीतरी करावं लागणार. तो मॉम प्लीज तू काहीतरी करशील आणि पुन्हा तोंडावर पडशील. आता बघूया मलिकाच्या डावामुळे कोण तोंडावर पडतं. अशीच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.